मुख्यमंत्री लाडली बहना योजना ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र तक टीवी न्यूज द्वारा सर्वे सरकार द्वारा इस योजना का प्रचार प्रसार जारी है। जरूरतमंद सभी लोग इस योजना का लाभ उठाएं, ऐसी सरकार की अपेक्षा है। देखिए, सुनिए माननीय जिलाधिकारी का वक्तव्य। महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिला भगिनींना विनंती करण्यात येते की ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत, त्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर काही कारणास्तव त्रुटी आढळल्याने ते अर्ज अंशतः नाकारण्यात आलेले आहेत। तसे संदेश आपल्या मोबाईलवर आलेले आहेत व त्यामध्ये अंशतः अर्ज नाकारण्याचे कारण देखील नमूद केलेले आहे। आपणा सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की आपण आपला अर्ज का नाकारण्यात आले आहे त्याचे कारण जाणून घ्यावे व त्याप्रमाणे आपला अर्ज अपडेट करावा। आपण ज्या ठिकाणाहून अर्ज भरलेला आहे तेथून तो अपडेट केल्यानंतर पुन्हा तालुका पातळीवर प्राप्त होईल। कृपया 2 दिवसात म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयात सर्व अर्ज प्राप्त होतील यासाठी प्रयत्न करावा। शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळावा यासाठी हे अर्ज तात्काळ 2 दिवसात अपडेट करून घ्यावेत असे आपल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी या नात्याने मी आपणास आवाहन करीत आहे। अब हम बात करेंगे अब तक के अर्जदारों की अर्जियों पर हुई कार्यवाही की। मुख्यमंत्री लड़की बहन योजना के तहत पात्र लाभार्थियों को 17 अगस्त 2024 को 3,000 रुपए मिलेंगे। मुख्यमंत्री लड़की बहन योजना में 2-3 दिन पहले पालघर जिले में 2,96,000 आवेदन प्राप्त हुए थे। 2,45,000 आवेदन अनुमोदन चरण में हैं और उनमें से कुछ को मंजूरी दे दी गई है। 42,000 से कुछ अधिक आवेदनों में त्रुटियां हैं। यदि आप 14 अगस्त 2024 तक उन त्रुटियों को पूरा कर लेते हैं और 14 अगस्त 2024 तक आपका नाम लाभार्थी सूची में आ जाता है तो 17 अगस्त 2024 को मुख्यमंत्री के तहत आपके बैंक खाते में 3,000 रुपये जमा कर दिए जाएंगे। लड़की बहन योजना रक्षाबंधन 19 अगस्त 2024 को है और माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे और गठबंधन सरकार ने हमारी बहनों को रक्षाबंधन का यह उपहार दिया है। जमा के लिए लाभार्थियों को अपने आधार कार्ड को अपने बैंक खाते से लिंक करना होगा और यदि फॉर्म समीक्षा के लिए लंबित है तो लाभार्थियों को तुरंत संबंधित विभाग से संपर्क करना चाहिए। अब आगे सुनिए माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की पार्टी के प्रवक्ता का वक्तव्य। नमस्कार, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात खूपच पॉप्युलर योजना झालेली आहे आणि ह्या योजनेच्या अंतर्गत पालघर जिल्ह्यात 2,96,000 अर्ज भरले गेले होते। त्यातले 2,45,000 अर्ज मंजुरीच्या म्हणजे आता मंजूर होतील आणि 42,000पेक्षा थोडेसे जास्त अर्ज ह्याच्यात काही त्रुटी आहेत। त्या जर त्रुटी 14 ऑगस्ट पर्यंत पूर्ण केल्या तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुती सरकारने जी घोषणा केली माझे लाडक्या बहीण या योजनेतील 3,000 रुपये 17 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक पात्र जे झालेले अर्ज आहेत त्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि ही माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व बहिणींना दिलेली एक भेट आहे। हे अर्ज मंजूर जे झालेले नाहीत तर त्याच्यात 2-3 गोष्टी नीट लक्षात घ्या। ज्यांना अजून पैसे समजा मिळालेले म्हणजे मिळणार नाहीत तर लाभार्थी जे असतील त्यांचं आधार कार्ड बँकांबरोबर हे बँकांशी जोडलं गेलं असलं पाहिजे। नसेल जोडलं तर ते जोडून घ्या। जर फॉर्म प्रलंबित किंवा पुनर्वलोकन असं समजा तुमच्याकडे आलं तर संबंधित खात्याकडे जा आणि या सर्व त्रुटी 14 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा। जे अर्ज 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाले असतील
त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 17 ऑगस्ट रोजी रुपये 3000 मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र तक टीवी न्यूज के पॉलिटिकल बुलेटिन के लिए जयप्रकाश जायसवाल जी की यह स्पेशल रिपोर्ट. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. धन्यवाद.